आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका अमानुष घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। शहरालगत असलेल्या मोहाडी येथील दंडेवाला बाबा नगर परिसरात राहणाऱ्या लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या 75 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। मृत वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती। हीच बाब हेरून अज्ञात आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला। त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करत नंतर तिचा खून केला। खून केल्यानंतर घरातील सिलेंडर चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना अत्यंत संतापजनक असून समाजाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले। आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री तसेच स्थानिक आमदारांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधला आणि माहिती जाणून घेतली। आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांना आरोपीला शोधून कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। या घटनेने समाजमन हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। आज मोहाडी गावामध्ये धुळ्याच्या शहराच्या लगत असलेल्या सबबमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाज वाटणारी, लाजिरवाणी करणारी घटना इथे घडली। 75 वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा जीव घेण्यात आलेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सर्वात प्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये पालकमंत्री या नात्याने निषेध करतो। माणुसकीला लाजिरवाणारी ही घटना आहे। खरं तर अशी विकृती लोकांच्या मनामध्ये येऊ तरी कशी शकते असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो। परंतु अशी घटना घडल्यामुळे एक लोकांमध्ये नाराजगी, एक संताप, रागाची भावना आहे आणि म्हणून मी इथल्या पोलीस अधीक्षक, ॲडिशनल SP या सगळ्या यंत्रणेला तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पुढच्या काळामध्ये यांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल हा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही करणार। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।